जामखेड शहरातील नवीन न्यायालय व म्हाडा कॉलनीच्या परिसरात असलेल्या एका शेतात वडील व मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली। विशेष म्हणजे ज्या मॅटच्या कापडाने मुलाने गळफास घेतली त्याच मॅटच्या कापडाने बापाने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। कानिफनाथ ज्ञानदेव पवार वय वर्ष 45 व सचित कानिफनाथ पवार वय वर्ष 16 राहणार आरोळे वस्ती जामखेड अशी गळफास घेतलेल्या बापलेकाची नावे आहेत। आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नसून या घटनेने जामखेड शहरात एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की जामखेड शहरातील आरोळे वस्ती या ठिकाणी मयत कानिफनाथ ज्ञानदेव पवार हा आपल्या कुटुंबासह राहत होता। 2-3 दिवसांपूर्वी त्याची पत्नी माहेरी गेली होती। याच दरम्यान शुक्रवार दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी रात्री कानिफनाथ याचा मुलगा सचित कानिफनाथ पवार वय 16 वर्ष या बापलेकाचे घरगुती कारणावरून वाद झाल्याची शक्यता आहे। त्यामुळे मुलगा सचित हा रात्रीच्या सुमारास घराबाहेर निघून गेला। यानंतर वडील कानिफनाथ पवार याने रात्री मुलाचा आजूबाजूला शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही। यानंतर वडील पुन्हा पहाटेच्या सुमारास मुलाचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडले। यावेळी वडील कानिफनाथ यांना मुलाने नवीन न्यायालय व म्हाडा कॉलनीच्या परिसरात असलेल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे पाहिले। त्यामुळे वडिलांना हा धक्का सहन झाला नसावा म्हणून त्यांनी मुलाचा मृतदेह खाली घेतला। यानंतर मुलाने ज्या मॅटच्या कापडाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती त्याच मॅटच्या कापडाने बापाने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। घटनेची माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे त्यांची रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले। नगरसेवक महेश निमोणकर व नगरसेवक संतोष गव्हाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कदम व पोलीस कॉन्स्टेबल सचिन देवडे हे देखील दाखल झाले। यानंतर संजय कोठारी व दीपक घोरे यांनी आपल्या रुग्णवाहिका घेऊन मृतदेह जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रकाश उमासे यांनी दोघांना मृत घोषित केले। पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कदम करत आहेत। या दुहेरी आत्महत्येने जामखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी समीर शेख, जामखेड।